या ठिकाणी मस्त मुकाबला असेल दोन्ही संघासाठी. विशेष म्हणजे टायगर 11 संघ. फिल्डिंग आपण पाहतो मैदानावरती. 2 पंच सजत गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय. आणि विशेष या स्पर्धेचं असं वैशिष्ट्य आहे, सर्व सामने tenniscricket.in या YouTube चॅनलवरती लाईव्ह पाहायला मिळाले. लाईव्ह पाहू शकता आपण आपल्या हातात आपल्या मोबाईल वरती. सुरुवात पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. काय नाव? पहिला चेंडू फलंदाज सोनू. शॉर्ट पिच चेंडू इंटू द फॅन्स. चौकार डीजे. होता शॉर्ट पिच चेंडूला फक्त दिशा दिली. फलंदाज तंबू मधून सेट होऊन आलेला दिसतोय सोनू अटकोरे. पुन्हा एकदा यावेळेस ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये. चेंडू भीमा लोणे होते त्या ठिकाणी. थोडस जजमेंट मिस झाले त्यांचं. मिस कॅल्क्युलेशन केलेला, अन्यथा कॅच कन्वर्ट करू शकले असते. या ठिकाणी जीवनदान मिळते दुसऱ्या चेंडूवरती सोनूला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला खरा. एक धाव मिळेल. पहिलं षटक सुरू आहे सामन्याचं. आता स्ट्राइक वरती आहे तो फलंदाज मनोज आलेला आहे, या संघाचा स्टार आणि बिग हिटर. मनोजची फलंदाजी आपण पाहिली मागच्या 2 दिवसामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा त्यानं पूर्ण केल्या, 50 केली. आपल्या संघासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला होता. हा चेंडू बॅटची कडा. पंचाचा निर्णय विकेट असेल. पहिला झटका या ठिकाणी डीजे. पाहिला आपण मागच्या चेंडूवरती सरपंच 11 संघाचा स्टार फलंदाज मनोजला बाद करण्यात यश मिळाले. ते गोलंदाज निरंजन पवार. गोलंदाजी मार्गवरती डावखुऱ्या डाव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय टायगर 11 संघ. नक्कीच या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढलेलं असेल, कारण स्टार फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालेलं आहे. कोण आहे बॅट्समॅन? अक्षय आलेला आहे नवीन फलंदाज आपण पाहतो. पहिला चेंडू डॉट चेंडू. गोलंदाजी मध्ये धार पाहायला मिळते ते निरंजन कडून. पुन्हा एकदा डॉट चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट पाहिले आणि षटक संपलेले. पहिल्या षटकांतील धावसंख्या पाहतोय धावपलकावरती. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. संपलेले पहिल्या षटकांती धावसंख्या पाहतोय धावपलकावरती.
एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. सरपंच 11 वर्सेस टायगर 11 या दोन संघादरम्यानचा सामना मैदानावरती आपण अर्धापूर प्रीमियर लीगचा थरार पाहतोय. बघूयात आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन कोण येते ते. गोलंदाजी मार्कवरती बॉलर कोण आहे? बसवेश्वर आलेला आहे दुसरं षटक घेऊन. या सामन्यासाठी जे दोन पंच आपण पाहतोय शुभम मुतखेडे आणि गोविंद राऊत. बसवेश्वर गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाज सोनू. सोनू बॅटची कडा आहे, चेंडू हवेमध्ये आणि कॅच आउट. विकेट पाहतोय डीजे. डीजे डीजे थर्ड अंपायरला रेफर केलेले डिसिजन. डीजे फेअर डिलिव्हरी OUT विकेट असेल. दुसरा झटका या ठिकाणी लागलेला आहे. सरपंच 11 संघ फलंदाज बाद होताना पाहतोय आपण. प्रतीक पॉवर प्ले मध्ये दुसरा फलंदाज बाद होताना पाहतोय आपण सरपंच 11 संघाचा. या ठिकाणी मात्र आता अडचण वाढणार आहे ती सरपंच 11 संघाची, कारण धार दिसते ती टायगर 11 संघाच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. बघूयात चौथ्या क्रमांकावरती केदार आलेला आहे फलंदाजीसाठी. या ठिकाणी टायगर 11 संघासाठी मस्ट विन मुकाबला असेल. हा चेंडू पुन्हा एकदा अचूक आणि सुंदर अशी गोलंदाजी. भेदक मारा पाहतोय गोलंदाजाकडून. नक्कीच या ठिकाणी फिल्डिंग मध्ये बदलाव मागतोय तो संघाचा संघनायक शशांक पवार. आतापर्यंत तरी बांधून ठेवलेल्या फलंदाजांना दुसऱ्या षटकातील सामना आपण पाहतोय. 2 गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. बसवेश्वर गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडू मध्ये 1 गडी बाद केला त्यानं. हा चेंडू फुल टॉस होता, गॅप बेधून काढलाय. चेंडू इनटू द फॅन्स, चौकार मिळेल. डीजे चेंडू चौकार देऊन जाईल. फलंदाजी मार्कवरती आता केदार. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आणि चेंडू सरळ हातामध्ये. विकेट मिळेल. तिसरा झटका लागलेला या ठिकाणी सरपंच 11 संघाला. केदार पण बाद. डीजे पाहतोय आपण मैदानावरती गोलंदाज अचूक आणि सुंदर अशी गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती चौकार लगावला होता खरा, पण त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केलेला आहे.
या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करण्यात यश मिळालेले ते गोलंदाज बसवेश्वर बोले. जर्सी नंबर 45 वरचढ खेळतोय हा गोलंदाज. या ठिकाणी हवी होतोय सरपंच 11 संघाच्या फलंदाजीवरती. आता 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले ते अनुभवी फलंदाज, या संघाची भिस्त दारोमदार, सरपंच 11 संघाचे स्टार खेळाडू पूर्बाजी अण्णा कानोडे. नक्कीच या ठिकाणी संघ अडचणीत सापडलेला आहे. या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढणं आणि त्यानंतर मोठी धावसंख्या उभारणं हे आव्हान असेल त्यांच्या समोर. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण केदारला पाहतोय. हा चेंडू फटका जोराचा आहे, षटकार मिळेल. वादार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पहिला आपण क्रिकेटचा खेळ आहे, इथं अनुभव पणाला लावत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलेला आहे. पूर्बाजी कानोडे फलंदाजाचं नाव. पुढचा चेंडू बघूयात काय होतंय. पॉवर प्ले या ठिकाणी सुरू असताना नक्कीच 3 गडी बाद करण्यात यश मिळवलेले आहे टायगर 11 संघानं, पण सोबतच 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र डॉट चेंडू खेळवला. षटक संपलेले, 2 षटकांती धावसंख्या पाहतोय धावपलकावरती 18 वरती 3. संघांमध्ये वरती 3 गडी बाद करण्यात यश मिळालेले आहे ते टायगर 11 संघाचे 2 ओपनिंग गोलंदाज. निरंजन पवार पहिलं षटक घेऊन आला होता, त्यानं पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं होतं. दुसरं षटक पाहतोय आपण, बसवेश्वर बोले. अप्रतिम आणि अचूक गोलंदाजी करणारा बसवेश्वरनं त्या षटकामध्ये 10 धावा जरूर खर्च केल्या, पण 2 अतिशय महत्वपूर्ण विकेट गडी सुद्धा बाद केले. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज निरंजन आलेला आहे. त्याच्या खात्यातील दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन हा चेंडू ओव्हरस्टेप करून फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हलकस अपील होतं निरंजनचं उत्साहामध्ये, पण पंचावरती कुठलाही दबाव नसेल, कारण चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही तारतम्य ताळमेळ नाही. पुढचा चेंडू यावेळेस फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी, चांगले पण पाहायला मिळालं. नक्कीच आज झेल तो कन्वर्ट करू नाही शकला, पण प्रयत्नाचे मात्र 100 पैकी 100 गुण असतील. दोन धावा आता या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत झालेली वाढ 20. 3 गड्याच्या मोबदल्यात सरपंच 11. पुन्हा एकदा फटका जोराचा आहे, गॅप बेधून काढलेला आहे, चौकार मिळेल. पूर्वाजाना कानोडीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. मागच्या चेंडूवरती चौकार लगावला होता तर केदारने 3 चेंडू आणि 4 धावसंख्येवरती केदारने खातं खोललेलं.
सॉरी अक्षय मिडल हा चेंडू खेळून काढलाय एक धावेसाठी. अक्षय जर्सी नंबर 14 अक्षय आहे. त्याच्या सोबत त्यांना साथ देत आहेत ते पूर्वाजियांना कानोडे. हा चेंडू गॅप भेदून काढलेला ऑफ स्टंपच्या बाहेर. मोठा फटका पाहतोय आपण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पण सुंदर केलेलं आहे. याच दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. अनुभव जोगताना या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. पूर्वाजियांना कानोडे संघाला आवश्यकता. या 2 धावेच्या मदतीनिशी 27 धावसंख्येत झालेली वाढ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस बॅटची बाहेरची कडा. 1 धाव मिळेल. गलीच्या दिशेनं खेळलेला चेंडू षटक संपलेले आणि षटक संपलेले डीजे. फलकावरती 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत मिळता जुळता खेळ आपण पाहिला दोन्ही संघाचा. विशेष करून पारड जड आहे ते सध्या तरी टायगर 11 संघाचं, कारण 3 महत्वाचे फलंदाज बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाज भीमा लोणे यांच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. ते संघाचे संघनायक शशांक पवार यांनी. कॅप कॅप भीमा लोणे अनुभव वर्सेस अनुभव. 2 अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू दिशाहीन थोडासा. पंचाचा निर्णय आणि लेग बाईटच्या रूपामध्ये ही धाव मिळेल. हलकासा टच केला होता पायावरती आणि एक्स्ट्राच्या स्वरूपातील धाव. 3 गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र पंचाचा निर्णय वाईट असेल. त्या ठिकाणी थोडस अपील होतंय. रिव्हर्स आहे डिसिजन. बॅटची कडा लागली होती. त्या ठिकाणी 1 बाउन्स कीपरनं गॅदर केला चेंडू. डॉट चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस विकेट किपर येतोय बॉलच्या खाली आणि झेल टिपतोय. 4था गडी बाद होताना दिसतोय सरपंच 11 संघ आता मात्र अडचणीत. डीजे डीजे मैदानावरती APL ची स्पर्धा. टेनिस बॉलचा खेळ आणि मैदानावरती आपण गोलंदाजाची दादागिरी पाहतोय. आतापर्यंत कालच्या 2 दिवसाच्या सामन्यामध्ये पाहिलं
फलंदाजांची दादागिरी, पण आजच्या दिवसातील पहिला सामना धारदार गोलंदाजी पाहायला मिळते टायगर 11 संघ या ठिकाणी कमबॅक करताना. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं पूर्बाजाना कानोडे एक टॉपेज लागलेला चेंडू विकेट किपरने त्या ठिकाणी कॅच आउट केलेलं आहे. मारुती लोणे, भीमा लोणे गोलंदाज, विकेट किपर मारुती लोणे. अनुभवी खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. अर्धापूर प्रीमियर लीग APL चा थरार आपण पाहतोय मैदानावरती. सुंदर असं मैदान, त्याला साजेशी खेळपट्टी, टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आणि CC ट्रॅक या ठिकाणी वरदान साबित होते ते फलंदाजासाठी. पण मैदानावरती चित्र काहीसं वेगळं. इथं दादागिरी गाजवतात ते टायगर 11 संघाचे गोलंदाज. चौथ्या षटकातील सामना. पुढचा चेंडू नवीन फलंदाज हरी कदम. पहिलाच चेंडू, मोठा फटका, षटकार मिळेल. फटका असा जोरदार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चेंडूवरती षटकार मारलेला हरी कदम. बघूयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिस टाइम केलेला स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू जातो गोशाळकी क्षेत्रामध्ये, 2 धावा मिळतील. आता मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आलेला फलंदाज हरी कदम फटकेबाजी करताना दिसतोय. चौथ्या षटकातील सामना. षटकार मारला होता याच्या अगोदरच्या चेंडूवरती हरी कदम यांनी. बघूयात आता त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल, कारण संघाला आवश्यकता मोठ्या फटकेबाजीची. पुन्हा एकदा यावेळेस चेंज ऑफ पेस पाहतोय, पण पुन्हा एकदा नशिबाचा धनी. या ठिकाणी दुसरी धाव घेताना रनआउटचा चान्स. पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं जातंय. या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय सोमेश कानोडे. डिसिजन पेंडिंग असेल या ठिकाणी. महत्वपूर्ण, एकदम महत्वाचा पॉइंट या सामन्याचा सरपंच 11 संघाच्या बाबतीत विचार करायचा झालं तर, कारण 4 गडी अगोदरच बाद झालेले आहे. थक 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 थक. डिसिजन पेंडिंग. DJ
नक्कीच क्लोज कॉल होता त्या ठिकाणी. पंचाचं सुंदर अशी पंचगिरी या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी थर्ड अंपायर कडे रेफर केलं होतं. स्कोर कार्ड पाहतोय 40 वरती 4 गडी बाद. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर सरपंच 11. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल, त्यानंतर मात्र सामना कंटिन्यू केला शक्तिशाली जाईल. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. बघूयात 5व्या षटकामध्ये शशांक पवार संघनायक. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हलकासा अपील आहे. पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे रेफर केलं जातं. या ठिकाणी स्टंपिंग साठी अपील असेल. थर्ड अंपायर चेक करतायत. नक्कीच या ठिकाणी क्लोज कॉल होता खरा. डीजे विकेट असेल. 5वा गडी बाद झालेला आहे. या ठिकाणी सरपंच 11 मागच्या चेंडूवरती पाहिलं रनआउटच्या रूपामधली ती धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट जाता जाता राहिला, पण यावेळेस मात्र मारुती लोणे विकेट किपिंग पाहतोय आपण. अप्रतिम आणि इलेक्ट्रिफाय विकेट किपिंग. थोडासा चान्स मिळाला आणि त्या मोक्याला तब्दील केलेल्या विकेट मध्ये 5वा गडी बाद करण्यात यश मिळालेले ते शशांक पवार संघाचा संघनायक समोरून लीड करताना विकेट प्राप्त केलेल्या पहिल्या चेंडूवरती. आता मात्र दबाव आणखी वाढलेला आहे सरपंच 11 संघ, कारण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 40 झाल्या खऱ्या, पण गडी बाद अर्धा संघ तंबू मध्ये 5 गडी बाद झालेले आहेत. या सामन्यासाठीचे 2 पंच पाहतो आपण, शुभम मुतखेडे आणि गोविंद राऊत. नवीन फलंदाजी मार्कवरती पाहतोय श्याम कापसे. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह अंदाजामध्ये, पुन्हा एकदा रनआउटचा चान्स बनतो काय? थोडासा मिस जजमेंट त्या ठिकाणी. भीमा आणि मारुतीची जोडी, 2 अनुभवी खेळाडू मैदानावरती पाहतोय आपण करिश्मा दाखवताना. थोडासा मिस केला तो थ्रो, अन्यथा अजून एक विकेट पाहायला मिळाला असता. नक्कीच या ठिकाणी दबावाचे क्षण सरपंच 11 संघाला या ठिकाणी उभारी घ्यावा लागेल. या परिस्थितीमधून हरी कदम या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. पुढचा चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण करताना आणि 1च धाव मिळेल. मैदानावरती पाहतोय आपण शेअरिंग सुरू आहे. टायगर 11 संघ वर चढवून खेळताना दिसतोय आणि नक्कीच संघाला आवश्यकता आहे एका विजयाची. 3ऱ्या दिवसातील खेळ. शशांक पवारचा पुढचा चेंडू. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडूला दिशा दिली. पहिली धाव जोरात घेतली. दुसरीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी, डेंजर होऊ शकतं. नकार दिला हरी कदम. चांगलं डिसिजन त्याच्याकडून, नाहीतर अजून एक विकेट पाहायला मिळाला असता. एकेरी दुहेरी धाव या ठिकाणी घेत आहेत दोन्ही फलंदाज. सध्या तरी दबावामध्ये, कारण विकेट पडण्याचा सिलसिला काही थांबत नाहीये. शशांक पवार
या षटकामध्ये आतापर्यंत तरी बांधून ठेवले, मोठा फटका मारण्यापासून रोखलेले आहे सरपंच इलेव्हन संघाच्या फलंदाजांना. हा चेंडू यावेळेस मात्र दोन धावा मिळतील चेंडू गोसाकी क्षेत्रामध्ये. या दोन धावेच्या मदतीनिशी 45-5 गड्याच्या मोबदल्यात सरपंच इलेव्हन पाचव्या षटकातील सामना पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात त्या. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. भीमा लोणे आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल, षटक संपलेलं आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्याच्या मोबदल्यात 46 धावा सरपंच इलेव्हन संघ. डीजे भीमा लोणे पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यात यश मिळाले होतं. फलंदाजी मार्कवरती हरीला पाहतोय आपण. दोन अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर. गोलंदाजी मार्कवरती भीमा, फलंदाजी मार्कवरती हरी कदम. हा चेंडू चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहतोय गोलंदाजाकडून. खेळून काढला, एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न हलकासा मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण करतील. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी थोडासा थ्रो वाईड, रनआउटचा चान्स. 3 धावा. चौथीचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे आणि याच प्रकारे हा चौकार वसूल केलेला आहे धावून. चांगलं कॉम्बिनेशन पाहिलं आपण दोघांच्या माध्यमात या ठिकाणी. 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहिलं. थोडासा फिल्डिंगच्या बाबतीत विचार करायचा झालं तर थोडस गच्छाळ क्षेत्ररक्षण आणि वाईड थ्रोज, त्यामुळे या 4 धावा. या 4 धावसंख्येसोबतच 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत सरपंच इलेव्हन संघाच्या 5 गड्याच्या मोबदल्यात. 6व्या षटकातील सामना. पुढचा चेंडू. हा चेंडू फटका मारलेला आहे. बीड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धाव मिळेल. हरी कदम आणि श्याम कापसेची जोडी मैदानावरती. नक्कीच त्या ठिकाणी 5 गडी बाद झाले होते 4थ्या षटकांती. त्यानंतर मात्र हे 2 फलंदाज मैदानावरती. आतापर्यंत 11 धावांची भागीदारी. संघाला आवश्यकता मोठ्या धावसंख्येची. फटकेबाजी पाहायला मिळाली नाही अजून तरी. हा चेंडू फटका यावेळेस फसलेला आहे. शशांक पवार बॉलच्या खाली आणि हा विकेट. डीजे जाता येतोय श्यामची जागा घेण्यासाठी. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं एक अति सुंदर असा झेल शशांक पवार यांनी टिपलेला. भीमा लोणेला मिळालेली दुसरी सफलता आणि सरपंच इलेव्हन संघाला लागलेला जावा झटका. श्याम कापसेच्या रूपात नवीन फलंदाज पाहतोय. फलंदाजी मार्कवरती बॅट्समॅन सचिन आलेला आहे.
हा चेंडू डिफेन्स केलाय त्या ठिकाणी हरी कदमला स्ट्राईक देत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली सचिनने. नक्कीच या ठिकाणी समजदारी त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. आता झालेला फलंदाज सचिन याच्याकडून. आता मात्र स्ट्राईक वरती हरी कदम. एक मात्र फलंदाज जो की मोठी धावसंख्या उभारू शकतो. हा चेंडू फुलटा. चेंडूला दिशा बदलली, चेंडूची दशा बदलली. गोलंदाजाची षटकार असेल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पाहिला मागच्या चेंडूवर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फटका थोडासा फसलेला. बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण पाहतोय. दोघांच्या अटेम्प्ट मधून या ठिकाणी रनआउटचा चान्स बनतो का बघूया. थोडासा थ्रो वाईड होता. नक्कीच या ठिकाणी चौकार वाचवले बाउंड्री लाईन वरती आणि याच बरोबर षटक संपलेलं आहे. हॅलो हॅलो. फटकेबाजी पाहतोय आपण. हरी कदम 15 चेंडू 49 धावसंख्येवरती खेळतोय हरी. बघूयात पुढचा चेंडू काय होतो ते. फटका आलेला आहे. षटकार मिळेल. धुवाधार. धावसंख्येवरती खेळतोय हरी कदम. 6 उत्तुंग षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनिशी संघाची धावसंख्या झालेली ती 91. पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टॉलच्या बाहेर एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण करताना एक वेळच पाहिलं आपण. 4 षटकांती धावसंख्या होती ती 5 गड्याच्या मोबदल्यात 40. आणि आता पाहतो तर काय हरी कदमची फटकेबाजी सोबतच त्र्याण्णव धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि षटकार मिळेल पुन्हा एकदा. धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ 99 वरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचं षटक फलंदाजी मार्ग वरती हरी कदम. खतरनाक त्याचा अंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका आलेला आहे. षटकार पुन्हा एकदा.
आधार हा गेला षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. शेवटच्या षटकामध्ये 5 उत्तुंग षटकार हरी कदम यांनी लगावले. तब्बल 33 धावा वसूल केल्या त्या षटकामध्ये. धावफलकावरती धावा पाहतोय 105 धावा. 7 गड्याच्या मोबदल्यात सरपंच 11 संघ जिंकण्यासाठी पाहिजे त्या 106 धावा. डीजे आणि मनोज या ठिकाणी सबशेल फेल ठरलेले 2 ओपनिंग फलंदाज. त्यानंतर मात्र संघाचा संघनायक कॅप्टन समोरून लीड करत असताना 19 चेंडू आणि 69 धावा. रिझल्ट पाहिला आपण निर्धारित 8 षटकामध्ये 105 धावा धावफलकावरती 7 गड्याच्या मोबदल्यात. फिल्डिंग लावून घ्या सरपंच 11.
फलंदाजी पाहिली आपण बेसिकली ये है क्लियर निर्धारित ग्रोइंग 8 एंड षटकामध्ये रेडियस धावफलकावरती 105 धावा पाहतोय 7 गड्याच्या मोबदल्यात. हरी कदम नावाचं वादळ 19 चेंडू आणि 69 धावा. एकतर्फी फलंदाजी आपण पाहिली. हरी कदमचं शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये तब्बल 33 धावा वसूल केल्या. खणखणीत 5 षटकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधनं. दोन ओपनिंग फलंदाज पाहतोय या सामन्यासाठीचे. 2 पंच गोविंद राऊत आणि सोनू कल्याणकर हे 2 पंच मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संघाचा संघनायक हरी कदम. फलंदाजी करताना मोठी फटकेबाजी, मोठी धावसंख्या उभारली ती हरी कदम. आता ओके स्टार्ट. बघूयात फलंदाजी मार्कवरती 2 अनुभवी फलंदाज. स्ट्राइक वरती असेल संघाचा संघनायक शशांक पवार आणि त्याला साथ देतील भीमा लोणे. पहिला चेंडू पुलटा चेंडूला फटका मारलेला आहे, चौकार मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला शशांक पवारने. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुलटा चेंडूला षटकार वसूल केलेला आहे. डीजे असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट फलंदाज बाद होताना पाहतोय आपण. 3 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट. क्रिकेटच्या खेळाचं सर्व बाबतीचं प्रदर्शन आपण पाहिलं या 3 चेंडूवरती. चौकार आला, षटकार आला आणि विकेट पण आला. आणि सोबतच आता नवीन फलंदाज सुद्धा आलाय फलंदाजी मार्कवरती. माधव आलेला आहे 3ऱ्या क्रमांकावरती. धावफलक पाहतोय. धावफलकावरती संख्या 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी पाहिजे त्या 106 धावाचं डोंगर या ठिकाणी सर करतो टायगर 11चा संघ. हा चेंडू डिफेन्स केलेला आहे माधवनं. पहिल्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढलेलं आहे. नक्कीच या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची आणि संघाला आवश्यकता सुद्धा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहतोय आपण भीमा लोणे 360 जर्सी मध्ये. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू हवेमध्ये. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा फायदा होता. थोडासा क्रॅम्प आलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. डीजे डीजे
लायन्सचा संघ, तुकाराम साखरे यांच्या मालकीचा संघ मैदानावरती दोन हातील करतील. या ठिकाणी राजयोग चॅलेंजर्स या दोन संघादरम्यानची लढत या सामन्यानंतर लगेचच पाहायला मिळणार आहे. सामना रंगतदार असेल. प्रेक्षकांना विनंती आहे, या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी वाढलेली दिसते. मैदानावरती पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. हरी कदम गोलंदाज, आता स्ट्राईकवरती असेल भीमा लोणे. चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह अंदाजामध्ये पहिला चेंडू पेस करत असताना आणि याचबरोबर षटक संपलेलं आहे. डीजे गोलंदाजी मार्कवरती फलंदाजीमध्ये स्टार प्रदर्शन करणारा हरी कदम संघाचा संघनायक. पहिल्या षटकामध्ये मोठा गडी बाद करण्यात यश मिळालेले आहे सरपंच 11 संघाला. दुसरं षटक बघूयात कोणावरती जिम्मेदारी सोपवतात ते. हरी कदम पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत एक गडी बाद केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी दोन फलंदाज पाहतोय. भीमा लोणेवरती आता मात्र जिम्मेदारी वाढलेली असेल, कारण संघाचा केदारी आलेला आहे दुसरं षटक घेऊन. या ठिकाणी मात्र सामना आता या दोन फलंदाजावर जिम्मेदारी असेल. टायगर 11 संघाच्या बाबतीत विचार करायचं झालं तर पहिला चेंडू सामना करतील माधव. माधवसाठी स्लो ऑन फेकलेला चेंडू, त्या ठिकाणी मिस टाइम केलेला स्ट्रोक. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहतोय गोलंदाज केदारे, सॉरी केदार सूर्यवंशी. सामन्याची रंगत पाहतोय आपण सरपंच 11 वर्सेस टायगर 11. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, त्या ठिकाणी मिस टाइम केलेला स्ट्रोक. पुन्हा एकदा डॉट चेंडू, बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. गोलंदाजी मध्ये आता धार आलेली दिसते सरपंच 11 संघ. पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक षटकार आणि चौकार पाहिला, त्यानंतर मात्र विकेट, आणि विकेट आहे गुणाचा शशांक पवारचा. बघूयात पुढचा चेंडू काय होते ते. केदार, हा चेंडू फुल टॉस चेंडू. चेंडूला फक्त दिशा दिली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, चौकार मिळेल. ती चौकार घेतला तो माधवने, खातं खोललं आपलं. या चौकाराच्या मदतीने 15 धावा. पुन्हा एकदा गॅप भेदून काढलेला आहे. ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो, चौकार मिळेल.
चेंडू नंतर बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय मैदानावरती. आता मात्र लयीत आलेला दिसतोय तो माधव देवकांबळे फलंदाजाचं नाव. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे, गॅप भेदून काढलेला आहे आणि आज चौकार मिळेल. बॅक टू बॅक 3 चौकार. तीन चौकार आपण पाहिले ते माधव याच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा बॅटची कडा, यावेळेस मात्र थोडासा मिस टाइम केलेला स्ट्रोक आणि एक धाव मिळेल. पाठीमागच्या दिशेने जी मोटरसायकल लावतात प्रेक्षक, आपणास विनंती आहे, पाठीमाग या बॅनरच्या पाठीमाग गाडी. आणि षटक संपलेलं आहे. शक्तिशाली संघ गोविंद राऊत त्यांना विनंती करा, आपली मोटरसायकल बाउंड्री लाईनच्या बाहेर लावा म्हणा. दोन षटकाचा सामना आपण पाहिला. पॉवर प्ले संपलेला. आता पॉवर प्ले मध्ये बघता बघता 24 धावा वसूल केलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. 3 खणखणीत चौकार पाहिले माधव देवकांबळे यांच्या बॅट मधून. मागच्या षटकारामध्ये बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. नक्कीच संघाला आवश्यकता असेल आता स्ट्राईक वरती असेल तो पुन्हा माधवत. या ठिकाणी आपण आताच आगमन झालेलं आहे. अविनाश भाऊ काळे, राजयोग चॅलेंजर्स वर्सेस साखरे लायन्स या दोन संघादरम्यानची भिडंत आपण पाहणार आहोत. सोबतच अभिनय गायकवाड यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. राजयोग चॅलेंजरचा संपूर्ण संघ कॉमेंट्री बॉक्सच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला दिसतोय. तसेच साखरे लायन्सचा संघ सुद्धा डगआउट मध्ये आहे. तिसऱ्या षटकातील सामना गोलंदाजी मार्कवरती. अन्नाचा चेंडू पॉइंटच्या दिशेने गॅप भेदून काढलेला आहे. फील्ड खुललेले क्षेत्ररक्षक असेल डीप पॉइंटच्या दिशेने एक धाव मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गोलंदाज, अनुभवी गोलंदाज पूर्बाजी कानोडे. पंचवीस धावा धावपलकावरती. आता फलंदाजी मार्कवरती पाहतोय. फलंदाजी करताना सरपंच 11 संघ. फटका आलेला आहे. क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून षटकार मिळेल. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. ती दोन अनुभवी खेळाडू पाहतो एकमेकांसमोर. गोलंदाजी मार्गवरती पूर्वाजी अण्णा कानोडे आणि फलंदाजी मार्गवरती भीमा लोणे. षटकार पाहिला आपण. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आणि हा विकेट असेल. कमबॅक करताना पूर्वाजी अण्णा कानोडे.
विशाल आलेला आता चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. दुसरा गडी बाद होताना पाहिला मागच्या चेंडूवरती. अनुभव वर्सेस अनुभवाच्या या लढतीमध्ये पूर्बाजी अण्णा कानोडे यांची जीत झालेली आहे. फलंदाजी करताना भीमाने मागच्या चेंडूवरती षटकार खेचला होता खरा, पण यावेळेस मात्र फसवलं. हा चेंडू विशालच्या बॅट मधून निघालेला फटका फसलेला आहे आणि कॅच बाद झालेला आहे. विकेट मिळताना पुन्हा एकदा विकेट. डीजे बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन विकेट बाद होताना पाहिले. विशाल आला आणि विशाल गेला. आल्या पावली परत पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र कमबॅक केलेले ते पूर्बाजी अण्णा कानोडे यांनी. या षटकामध्ये आतापर्यंत तरी दोन गडी बाद केलेले आहेत. एक षटकार नक्कीच त्या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असेल. एक धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळवली ती फलंदाज नकुल. खातं खोललेल्या संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतायत दोन फलंदाज. माधव फलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 15 धावा 3 चौकाराच्या मदतीनिशी आता स्ट्राइक वरती असेल. हा चेंडू बॅटची कडा आणि विकेट पुन्हा एकदा. शेर के मुंह खून लगना असं या ठिकाणी 3 गड्याला बाद करण्यात यश मिळाले. या षटकामध्ये संघाचे संघमालक आपण पाहिले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे प्रसाद कदम. गोलंदाजीला सुरुवात केली होती संघाची हरी कदम यांनी. पहिल्या षटकामध्ये शशांकला बाद करण्यात यश मिळाले. या षटकामध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 गडी बाद करण्यात यश मिळवलं ते पूर्बाजी अण्णा कानोडे यांनी. चौथं षटक घेऊन आले ते पुन्हा एकदा हरी कदम गोलंदाजी मार्क वरती. 3 षटकानंतर 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात टायगर 11चा संघ आता मात्र अडचणीत. हा चेंडू पुलटॉस लो पुलटॉस चेंडूला खेळून काढले. एक धाव मिळते. नवीन बॅट्समॅन कोण आहे? बॅट्समॅन चंद्रकांत आलेला आहे 6व्या क्रमांकावरती. चंदू कुडे. हा चेंडू स्लो आर्म व्हेरिएशन पाहतोय गोलंदाजाकडून. पंचाचा निर्णय आणि हा वाईड बॉल असेल. थोडासा दिशा यावेळेस बदलली ती आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येत झालेली वाढ आपण पाहतोय. 4 गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण करताना एकेरी दुहेरी धाव निघताना दिसते. मैदानावरती थोडीशी शांतता. यावेळेस मात्र अचूक टप्पा आणि स्पीड पण होती. हलकसा अपील त्या ठिकाणी. उत्साहामध्ये जास्त पंचावरती कोणताही दबाव नसेल. चौथ्या षटकातील सामना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी पाहिजे त्या 106 धावाचा पाठलाग करताना टायगर 11चा संघ 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात अडचणीमध्ये सापडलेला आहे.
हा चेंडू फटका तर मारलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अचूक असा झेल टिपतोय आणि 5वा गडी बाद होतोय. विकेट. गोलंदाजीच्या प्रदर्शनामध्ये धार पाहायला मिळते. संघाचा संघनायक फलंदाजी करताना 19 चेंडूमध्ये 69 धावा काढतो काय आणि गोलंदाजी करताना आता दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद करतो काय. अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन हरी कदम. तसेच मागचं षटक आपण पाहिलं पूर्वाजना कानोडे यांच्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा खर्च करत 3 गडी बाद केले. प्रमुख 3 गड्याला बाद करण्यात यश त्यांना सुद्धा मिळालेलं आहे. बॅकफूट वरती ढकललेलं आहे टायगर 11 संघाला. चौथ्या षटकातील सामना नवीन फलंदाज आलेला आता. कोण आहे बॅट्समॅन? बसवेश्वर आला. बसवेश्वर पुन्हा एकदा फटका फसला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल. 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण मागच्या चेंडूवरती कॅच पकडला आणि चौकार अडवतोय. जर्सी नंबर 14 सिद्धू. पुन्हा एकदा काय गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय हरी कदम. षटक संपलेलं आहे. डीजे. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय आविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. संख्या पाहतोय 5 गड्याच्या मोबदल्यात 36 धावा. आता मात्र अडचण अजून वाढलेली आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं हरी कदम यांनी सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा 1 गडी बाद केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आणि मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत हरी कदम यांनी 1 विकेट प्राप्त केलेली आहे. आता कंपॅरिझन वाढलेलं आहे. 24 चेंडू आणि 72 धावाची 70 धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्टंपिंग पाहिलं. विकेट किपर सोनू अटकोरे. गोलंदाजी मध्ये या ठिकाणी धार पाहतोय आपण पूर्वाजी कानोडे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती. आपल्या 8 षटकाचा सामना. 1 गोलंदाज 2 षटके टाकू शकतो. त्या कोट्यातील दुसरं षटक टाकताना पूर्वाजना कानोडे. पुन्हा एकदा बॅटची कडा पाहतोय आपण. यावेळेस चेंडू जमिनीच्या सहाऱ्यानं 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. डीपचा खेळाडू फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेच्या मदतीनिशी 37. पुन्हा एकदा यावेळेस मात्र गॅप भेदून काढलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बॉल इनटू द पॅन. चौकार मिळेल. त्याला आवश्यकता आहे फटकेबाजीची. चंदू गुडे फलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस चेंज ऑफ पेस पाहतोय. हलकसा अपील त्या ठिकाणी स्टंपिंगचं. पंचाकडे रेफर केलेले आहेत. तिसऱ्या पंचाकडे. सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षण करणारा संघ सरपंच 11 संघ. इलेक्ट्रिफाय विकेट किपिंग पाहिली आपण सोनू अटकुरीची. बघूया डिसिजन पेंडिंग आहे.
डिसिजन पेंडिंग आहे. चेक करतायत थर्ड अंपायर. इट इज अ नॉट आउट. नॉट आउट आणि डॉट चेंडू. नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असा प्रयत्न होता विकेट किपरचा. यावेळेस मात्र थोडक्यात बचावला तो चंदू. 4 चेंडू झालेले आहेत. 5वं षटक पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन पूर्बाजी कानोडे यांच्याकडून. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. कव्हरच्या दिशेने एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी. केदार आहे आणि 2 धावा पूर्ण करतील. थोडासा थ्रो वाईड आहे. या 2 धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ 5 गड्याच्या मोबदल्यात 43 धावा. आता जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 63 धावाची आवश्यकता. मोठी जिम्मेदारी फलंदाजावरती. चेंडू फटका तर मारलेला आहे. केदार त्या ठिकाणी सुंदर असा झेल टिपलेला आहे. डीजे या ठिकाणी 43 धावसंख्येवरती लागलेला 6वा झटका टायगर 11 संघ. आता संघाचे संघनायक फलंदाजी मार्कवरती येताना पाहतोय आपण अजय भाऊ बारसे. नक्कीच संघ अडचणीत सापडलेला आहे. या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढायचं झाल्यास आता स्वतः टायगर 11 संघाचे संघ मालक आणि खेळाडू सुद्धा अजय बारसे आलेले आहेत. 8व्या क्रमांकावरती स्ट्राईक वरती असतील ते बसवेश्वर. आता जिंकण्यासाठी पाहिजे त्या 18 चेंडू मध्ये 63 धावाची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय शुभम. शुभमचा चेंडू बसवेश्वर साठी. पहिला चेंडू. वा, सुरेख आणि अचूक अशा टप्प्यावरती टाकलेला चेंडू. पहिल्या चेंडूवरती डॉट. कुठलीही धाव नसेल. ही गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शुभम लाखे. उजव्या हातानं गोलंदाजी करणारा गोलंदाज. नक्कीच या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. बॉलिंग ऍक्शन बघूया त्याचं. वा, सुंदर अशी गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आणि मागचं षटक आपण पाहिलं पूर्वजना कानोडे यांनी त्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत पुन्हा 1 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. 2 षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च करत 4 गड्याला बाद केलेले आहे. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन, गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहिलं. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. वा, गोलंदाज पाहतोय, धार पाहतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट खेळवलेत. याच बरोबर आता फलंदाज रिटायर्ड आउट होतोय. सॉरी, रनआउट झालेला आहे. रनआउटच्या रूपामध्ये बसवेश्वरचा विकेट आपण पाहिला मागच्या चेंडूवरती. सॉरी, खंडेश्वर आलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली खंडेश्वरनं पहिल्या चेंडूवरती. धावफलकावरती धावा 44. 7 गड्याच्या मोबदल्यात
नक्कीच या ठिकाणी आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 62 धावा. या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन शुभम कडनं. आता अजय बारसे पहिला चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अचूक आणि भेदक मारा शुभमचा. षटक संपलेला आहे. 6 षटकांती 44 7 गड्याच्या मोबदल्यात. मध्ये धावांची शर्यत बरोबर 5 झाली 5 5 सॉरी. तिसरा होता. तरी थोडस या ठिकाणी टेक्निकल त्या विकेट मध्ये थोडस शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. जर पाहायचं झालं तर दोन्ही संघामध्ये सरपंच 11 संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता पहिल्या 4 षटकामध्ये 5 गड्याच्या मोबदल्यात 40 धावा होत्या त्यांच्या. त्यानंतर मात्र फलंदाजी केली होती हरी कदमने. त्याच प्रकारची फलंदाजी करण्यामध्ये अपयशी ठरले टायगर 11 संघाचे फलंदाज. हा चेंडू शॉर्ट पिच दिशा चेंडू. पंचाचा निर्णय वाईट असेल. या ठिकाणी बक्षिसाचं घोषणा झालेली आहे. हा चेंडू पटका तर खेळलेला आहे. सिद्धू आहे त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती. 1 धाव मिळेल. आलं का आता पहिला डॉट आहे. अजयभाऊ बारसेसाठी बक्षीस असेल. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक शुभम कल्याणकर यांच्याकडून. फटका मारलेला आहे. हरी कदम त्या ठिकाणी बाउंड्री रायडर तैनात. 1 धाव मिळेल. यावेळेस बॅटची कडा. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीपचा खेळाडू येऊन फिल्डिंग करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केलेली आहे. अजय भाऊ साठी बक्षीस सिंगल आहे. अजय भाऊ साठी बक्षीस असेल. शुभम कल्याणकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. हा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डॉट केलेला चेंडू. 7व्या षटकातील सामना आपण पाहतोय. नक्कीच कंपॅरिझन पाहायचं झालं तर अग्रेसिव्ह कामगिरी या ठिकाणी सरपंच 11 संघाचे गोलंदाज करताना दिसतात. हा चेंडू स्टेप आउट करून लेग साइडच्या दिशेनं फटका मारला खरा. चेंडू ट्रॅव्हल करतोय. चौकार मिळेल. घोषणा होते अजय भाऊ साठी. पुन्हा एकदा सोमेश कानोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारासाठी.
हा चेंडू फसलेला आहे फटका. डॉट चेंडू आणि याचबरोबर षटक संपलेलं आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. धावा पाहतोय 7 गड्याच्या मोबदल्यात 52 धावा. आता जिंकण्यासाठी पाहिजे त्या 6 चेंडू आणि 54 धावाची आवश्यकता. या ठिकाणी आता मात्र औपचारिकता बाकी आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. रंगतदार सामना असेल. साखरे लायन्स वर्सेस राजयोग चॅलेंजर्स या दोन संघादरम्यानचा सामना. दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय. एकीकडे पाहायचं झालं तर साखरे लायन्सचा संघ तुकाराम साखरे यांच्या मालकीचा संघ आणि दुसरीकडे अविभाऊ काळे यांच्या मालकीची राजयोग चॅलेंजर्सचा संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. शेवटचं षटक घेऊन शुभम आलेला आहे. हा चेंडू खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव मिळते 2 धावा पूर्ण करताना. खंडेश्वर बोले आणि अजय बारसे 2 फलंदाज मैदानावरती. नक्कीच या ठिकाणी आता सामना थोडासा फसलेला आहे, पण नेट रन रेटच्या बाबतीत विचार करत असताना या ठिकाणी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा फटका. यावेळेस मात्र फसलेला आहे चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड. 1 धाव मिळेल. आता मात्र बक्षिसाचं या ठिकाणी घोषणा अजून वाढलेली आहे. शुभम कल्याणकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अजय भाऊ बारसे यांच्यासाठी. सॉरी 500 रुपयाच असेल बरे. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. खेळू नाही शकले त्याला. डॉट चेंडू. तसेच सोमेश कानोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल षटकारासाठी. हा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय धारदार. त्याचं नाव आहे शुभम. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय. वाह. गोलंदाजी मार्क वरती हिरा गोलंदाज सापडलेला आहे सरपंच 11 संघाला. शुभम लाखे. धार दिसते त्याच्या गोलंदाजी. 1.5 षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह अंदाजामध्ये आणि याच बरोबर षटक सुद्धा संपलेले आहे. सामना संपलेला आहे. सरपंच 11 संघ हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन सरपंच 11 डीजे.